रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेच सोलापूरच्या मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघाताने खळबळ उडाली। भाजी मार्केटमधील दुकानातून 2 जण बाहेर पडत असतानाच अचानक अनियंत्रित झालेल्या 4 चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ही घटना दिनांक 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। केदारनाथ सापळे यांच्या दुकानातून दोघे जण बाहेर येत होते। त्याच वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोचे अचानक नियंत्रण सुटले आणि गाडी काही क्षणातच टेम्पो दुकानाच्या दिशेने धावत जाऊन दोघांना धडकली। या धडकेत मुश्ताक अलीसाब शेख वय 67 राहणार पंजाब तालीम सोलापूर आणि मैनुद्दीन सैफन चिक्कळी वय 52 राहणार बसेश्वर नगर नई जिंदगी सोलापूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताचा आवाज होताच परिसरात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून काही क्षणात घडलेला हा थरारक अपघात पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे। रणनीती टाइम्ससाठी मी युनुस सत्तार, सोलापूर। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।